सगळ्यांना कसे आहात? मस्त मजेत ना? आय होप सो मस्त असाल, मजेत असाल. तर आज आहे 18 जून आणि वार आहे बुधवार. तर आज आहे माझ्या लेकीचा लाडक्या बर्थडे. तर कसा बर्थडे सेलिब्रेट होतोय, कारण की आता शाळेत बर्थडे थोडासा म्हटलं सेलिब्रेट करावं, म्हणून मग आता इथून पुढचा व्लॉग नक्कीच एन्जॉय करा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही बरं का. तर ठीक आहे, व्लॉग कंटिन्यू करा. तरी व्हिडिओ चालू. इकडे बघा. हा चला निघला. लावा ना, लावा लावा. बरं तुम्ही हे व्हिडिओ चालू राहू. काय नाही आणलं मी, म्हणलं आता सांगून यायचं का? बसावं सगळे. दोन कुठे गेली? हो फोटो काढा ना. ते नुसतं साखर खाऊ. काढला. आता कट करायच्या वेळेस कट करायला काय म्हणते? बसायचं. चॉकलेट थांब थांब येतात येतात. तर अशा रीतीने ओवीचा सकाळ सकाळ शाळेमध्ये बर्थडे सेलिब्रेट केला. कारण म्हटलं संध्याकाळची एवढी मुलं नसतात आणि मुलांच्यात केलं ना की मुलांना पण एक्साइटमेंट लेवल हाय असते की बाबा मुलं आली, मुलांसोबत बर्थडे सेलिब्रेशन खूप छान असते फिलिंग. आपला तर आपल्या लहानपणी काही एवढं कोणी केलेलं नाही आहे, पण आता आपली आहे तशी सिच्युएशनमध्ये मुलांसाठी जगणं हे खूप महत्त्वाचं आहे बरं का. तर इथे बघा मस्त केक वगैरे कट केला आणि खरंच की ते सगळ्या म्हणजे ज्या होत्या काय म्हणतात मावशा वगैरे सगळ्या होत्या, काही काकी होती, काही मावशा होत्या. सगळ्यांचं म्हणणं होतं की आम्ही गिफ्ट काहीच नाही आणलं, पण आता त्यांना थोडी आपण सांगणार होतो. त्यांनाही माहीत नव्हतं की बर्थडे वगैरे ओवीचा होता म्हणून. पण अचानक हे एवढं सगळं सेलिब्रेशन, त्यामुळे त्यांना ओवाळण्यासाठी ते जरा काय म्हणतात हिचकिच करत होत्या की बाबा काहीतरी नाही आणलं, निदान पोरीला काहीतरी द्यायला नको का. पण अरे पैशापेक्षा मला तरी वाटतं की आशीर्वाद महत्त्वाचे असतात, ब्लेसिंग्स खूप महत्त्वाचे असतात आपल्यासाठी. एखाद्याने आपल्यासाठी पॉझिटिव्हली बोलणं ना, त्याचं कुठंतरी कर्म चांगलं असतं आणि त्या कर्माची फळं पण चांगली भेटतात. त्यामुळे मग आशीर्वाद हे खूप आहेत. तर मी तेच म्हणत होते त्या मावशीला की बाबा असं काही नाही आहे की द्या म्हणून असं थोडी असतं. तेव्हा लेकरांना फक्त चांगले चांगले आशीर्वाद द्या, खूप मोठी होऊ द्या, त्यांच्या आयुष्यात चांगली प्रगती करू द्या, एवढंच बास आहे. आपल्याला त्याच्या व्यतिरिक्त काहीही नको. त्यानंतर मस्त सगळ्या बायकांनी ओवाळून वगैरे घेतलं आणि नंतर इथे काय म्हणतात कॉपीराईट येईल म्हणून ते गाणं कट केलंय आणि व्हॉइस ओव्हर देते. तर इथे बघा बाकीचं बर्थडे वगैरे झालं, मस्त सेलिब्रेशन झालं. त्यानंतर खाऊ वाटप केली, खाऊ वाटप पोरांनी मस्त एन्जॉय केलं.